झालेली आहे आणि इमारतीचं उद्घाटन झालेलं आहे. ते आपल्या सगळ्यांचे आवडते भारताचे सरन्यायाधीश आणि भारताचं भूषण माननीय भूषणजी गवई साहेब यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम संपन्न होतोय. आपले जे काही फॅमिली कोर्ट जे आता नाशिक रोडला आहे ते फॅमिली कोर्ट नाशिकच्या आवारात असणं फार गरजेचं आहे. त्याकरता सरकारला कुठलाही खर्च करण्याची गरज नाही. आता या नवीन इमारतीमुळे आपल्याकडे भरपूर जागा उपलब्ध आहे आणि फॅमिली कोर्टची जी मुख्य रिक्वायरमेंट आहे की त्याच्यामध्ये बाकी कोर्टांपासून ती जागा वेगळी असली पाहिजे. सध्या आपली जी काय अनेक्स बिल्डिंग आहे गेट नंबर 2च्या बाजूला ती आता पूर्णपणे रिकामी होणार आहे. या ठिकाणी दक्षिण बाजूने जर आपण जे दरवाजे बंद ठेवले आणि पूर्व बाजूने जुन्या आग्रा रोडपासून जर आपल्याला त्याला ॲक्सेस दिला तर एक सेपरेट कॅम्पस त्या ठिकाणी तयार होऊ शकतो आणि कुठलाही खर्च न करता आपल्याला दोन्ही फॅमिली कोर्ट या ठिकाणी सहजपणे नाशिकचं आणि मुंबईचं अंतर खूप छोटं आहे, कमी आहे. तरीसुद्धा जर एक आपल्या लॉ मिनिस्टरने 90 साली काहीतरी एक डिसिजन घेतला होता की प्रत्येक रेव्हेन्यू डिव्हिजनला एक हायकोर्टाचं बेंच असावा आणि तो क्रायटेरिया जर लावला तर नाशिक डिव्हिजन इज ऑल्सो एलिजिबल फॉर हायकोर्ट बेंच. इट मे बी अ सर्किट बेंच. ही मागणी आम्ही आत्ता मागतोय, प्रथम मागतोय आणि खऱ्या अर्थाने मला माहिती आहे की याला भरपूर वेळ लागणार आहे. कारण कोल्हापूरवाल्यांना याच्यासाठी 40 वर्ष झगडावं लागलं. आपण आत्ता सुरुवात करूया, पुढच्या पिढ्यांना नक्कीच त्याचा फायदा होईल. त्र्यंबक रोडला एक जागा आम्ही आयडेंटिफाय करतो आहे. त्याच्यामध्ये एक वकील भवनाची संकल्पना आहे. त्या माध्यमातून वेगवेगळ्या ॲकॅडमिक ॲक्टिव्हिटीज ही आपल्याला सहज होऊ शकते. त्याचबरोबर नाशिकचे हेरिटेज जपण्यासाठी आत्ताच गवई साहेबांच्या शुभ हस्ते हेरिटेज गॅलरीचं सुद्धा उद्घाटन आपण केलेलं आहे. 140 वर्षाचा या न्यायालयाचं उद्घाटन करणार आहेत. एक त्यांचं गाव स्वतःचं दर्यापूर आणि दुसरं नाशिक आणि त्यामुळं साहेबांच्या त्या एका शब्दानं 175 कोटीचा मूळ प्रकल्प असणारा आधुनिक प्रकल्प होण्याकरता शासनानं 310 कोटी रुपये मंजूर केले आणि जुन्या कोर्टाच्या सर्व संकल्पना जुनाट संकल्पना बाजूला ठेवून एक आधुनिक इमारत या ठिकाणी उभी राहिलेली आहे. देशातली एक्सलेटर असणारी आणि 10 लिफ्ट असणारी ही जिल्हा न्यायालयातली एकमेव अशी इमारत आहे आणि अतिशय तिथे अत्यंत चांगलं असं बांधकाम झालेलं आहे. August and gracious presence on this memorable day inspires the legal fraternity and add dignity to this celebration. 140 वर्षापूर्वीच्या दिवसाची निगडीत आहे जेव्हा आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये नवीन जिल्हा न्यायालय प्रथम सुरू झालं नवीन इमारतीत. त्यावेळेच्या नवीन जे लेजेंड आहेत बाबूरावजी टाकरे त्यांनी माझ्या वडिलांना खूप मदत केली. माझ्या वडिलांचे मामा श्री टी.के. मुक्ते जे ॲडव्होकेट होते त्यांनी त्याची ओळख करून दिली होती. चांगली बिल्डिंग असणं गरजेचं नाही पण त्याच्यातले न्यायाधीश जे बसतात जे वकील सगळे प्रॅक्टिस करतात त्याच्यात सगळ्यांची जबाबदारी आहे की प्रत्येक नागरिकाला जितका जलद न्याय देता येईल तितका दिला पाहिजे. महाराष्ट्राचं भूषण सन्माननीय सरन्यायाधीश माननीय भूषण गवईजी. In the Bombay High Court, we are under the active guidance of His Lordship. It all started when His Lordship penned down some of the remarkable full bench judgments while sitting as a judge at Biplanom and other places. Then in 1884, the Nasik District Court was officially established. धन्यवाद. वाजवूयात आपण ॲडव्होकेट हुझैफा सय्यद आणि ॲडव्होकेट सानिका ठाकरे. धन्यवाद. यानंतर प्रोफेसर शाहिस्ता इनामदार लिखित
गार्डिंग द रिपब्लिक या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. प्रोफेसर या पुस्तकाचं प्रकाशन संपन्न झालेलं आहे. यानंतर नंतर न्यायिक व्यवस्थेतील काही जणांचे सन्मान आपण करणार आहोत. माननीय कैलास डोंगरे, यानंतर एक विशेष सन्मान इथे संपन्न होणार आहे. प्रशासक झालेले आज रोजी जॉईंट सेक्रेटरी लॉ अँड ज्युडिशियरी मंत्रालयातला आहे बांधकाम विभाग. यानंतर माजी अध्यक्ष संघ नाशिक वकील संघ ॲडव्होकेट दिलीप वनारसे, अतिशय सुंदर अशी इमारत मी बघितलेली नाही. बिल्डिंगमध्ये गेल्यावरती जेव्हा आम्ही थोडं दुरून बघत होतो तर बाहेरून तर ते सुंदर आहेच, पण आतून पूर्ण तिला कॉर्पोरेट लुक आहे. म्हणजे असं वाटत नाही की आपण कुठल्या शासकीय इमारतीमध्ये प्रवेश करतो आहोत. प्रधान जिल्हा न्यायाधीश साहेबांचा जो चेंबर आहे त्यांना मी म्हटलं की चीफ जस्टिस ऑफ इंडियापेक्षा मोठा चेंबर आहे. तुम्ही सर्वप्रथम श्री जगमलानी ठाकरे साहेब, अविनाश भिडे, जायभाई साहेब आणि सर्व नाशिक जिल्ह्यातील न्यायाधीश, नाशिक जिल्ह्यातील कर्मचारी, वकील संघाचे सर्व सदस्य, माझ्यासोबत रेवती मोहिते मॅडम आणि मकरंद कर्णिक हे दोघेही जण त्या कमिटीवरती होते. आणि त्यावेळेला आम्ही पहिल्यांदा विचार केला की आपण ज्यावेळेला बिल्डिंग निर्माण करतो त्या फक्त न्यायाधीश केंद्रित असतात, परंतु न्यायालय हे फक्त न्यायाधीशांकरताच नाही तर वकिलांकरता आणि त्याचप्रमाणे पक्षकारांकरता सुद्धा असतात. हा विचार आम्ही मांडून जेव्हा जेव्हा नवीन बिल्डिंगचे प्रोजेक्टचा प्रपोजल करण्यात आलं, आपल्याला अजून एक कार्यक्रम उल्लेखला आहे, त्या कार्यक्रमासाठी जायचं आहे. या प्रसंगी मी नेहमी बाबासाहेब आंबेडकरांचं जे 25 नोव्हेंबर 1949 नंतर मी भाषण केलं त्या भाषणाचा उल्लेख करत होते. बाबासाहेबांनी या देशाला घटनेचा फायनल राऊंड आहे तो 4 नोव्हेंबर 1948 रोजी दिला. घटना समितीने, ट्राफिक कमिटीने फार मेहनत तयार केला. त्याच्यावरती सांगोबाग अशी चर्चा झाल्यानंतर 1 वर्षानंतर फायनल बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तर दिलं. ज्या अमेंडमेंट्स आलेल्या होत्या त्या अमेंडमेंट स्वीकारल्या गेल्या, काही अमेंडमेंट नामंजूर करण्यात आला. आणि बाबासाहेब आपल्या 25 नोव्हेंबर 1949 रोजीच्या भाषणात ते म्हणाले की आपण बाय प्रिन्सिपल ऑफ वन पर्सन, वन वोट, वन व्हॅल्यू वी हॅव अश्योर्ड पॉलिटिकल इक्वॅलिटी टू ऑल सिटीजन्स. एक व्यक्ती, एक मत आणि एक मूल्य या आधारावरती